राज्यातील काही ठिकाणचा पाऊस कमी झालेला होता, त्यातली त्यात पुन्हा पावसाने काही ठिकाणी चांगला जोर धरलेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे सावट आपल्याला पाहायला मिळत आहे। कोठे अलर्ट राहणार आहे ते देखील पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये, त्यासाठी सबस्क्राईब नक्की करायचे आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। राज्याचा विचार केला तर आज आपल्याला धुळे नंदुरबारच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालेलं आहे। जोरदार पाऊस झाल्या असल्याने नद्या नाल्यांना पूर देखील आलेला आहे, तलाव देखील भरल्याची स्थिती आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी सतर्क देखील राहावे, कारण की मोठं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ देखील होत आहे। ती स्थिती आपल्याला नाशिक तसेच धुळेच्या काही भागात तर जळगावच्या देखील बऱ्याच भागात पाहायला मिळत आहे। त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी राहतील, परंतु जोर थोडासा आपल्याला कमी पाहायला मिळेल। विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आपल्याला हलका मध्यम पाऊस, तर चंद्रपूर यवतमाळच्या जवळजवळ थोडासा जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। इतरत्र मध्यमच पावसाची शक्यता राहण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस बरसणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, साताराच्या भागात हलका पाऊस, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, अहिल्यादेवीनगर, पुणेच्या भागात हलक्या मध्यम सरी होत राहतील असा अंदाज सध्या पाहायला मिळत आहे। तसेच कोकणाचा विचार केला तर कोकणातील बऱ्याच भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन पाहायला मिळणार आहे। पावसाची तीव्रता बऱ्यापैकी भागामध्ये चांगली देखील पाहायला मिळू शकते, हे देखील अंदाज लक्षात घ्या। तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात आपल्याला पुढील काही दिवसातच म्हणजे पुढील 24 तासात सूर्यदर्शन देखील पाहायला मिळणार आहे। त्यामुळे काळजी नसावी, पावसाचा जोर काही ठिकाणी कमी होणार आहे, परंतु शेतकऱ्यांना अजून देखील पावसाची प्रतीक्षा आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी पाऊस झाला नसेल त्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होणारच आहे, हे देखील लक्षात